लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षीच केवळ मुंबईतून नाही तर राज्यभरातून आणि अगदी जगभरातून राजाचे भाविक मुंबईत येत असतात। परदेशी चलनही मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाच्या चरणी दान केलं जातं। अगदी पहिल्याच दिवशी आपण बघितलं होतं राजाच्या चरणी डॉलरची माळ दान करण्यात आली होती। केवळ मुंबईकर नाही तर अगदी सेलिब्रिटी आणि नेत्यांना सुद्धा लालबागच्या राजाची भुरळ पडली। राजाचं दर्शन घेण्यासाठी काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा येऊन गेलेत। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे तिथे उपस्थित आहेत। गिरीश, आजही इथे दर्शनाला भाविक मोठ्या प्रमाणात जमलेले असतील। लालबागचा राजा ज्यावेळेला बाहेर येतो त्यावेळेला प्रचंड जोरदार जयघोष होतो बाप्पाचा आणि 10 दिवस ज्यांना दर्शनाला येता आलं नाही ते सगळे मुंबईकर इथे लालबाग परिसरात आज जमलेले असतात। नक्कीच, कारण जगभरातून कोट्यवधी गणेश भक्त आहेत जे लालबागच्या राजाचे आहेत, ते या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला येत असतात, दर्शन घ्यायला येत असतात। मात्र सर्वांनाच या ठिकाणी दर्शन घेणं शक्य होत नाही। त्यामुळे शेवटच्या दिवशी जेव्हा या लालबागच्या राजाचा निरोप जी विसर्जनाची जी मिरवणूक निघते त्यावेळी मोठ्या संख्येने हा संपूर्ण पॅसेज जर पाहिला तर हा पूर्णपणे पॅक असतो। बाहेर देखील आपण बघितलं तर गणेश टॉकीजपासून करी रोड असेल, चिंचपोकळी रोड असेल, तो संपूर्ण रोड हा देखील पूर्णपणे पॅक असतो। मुंबईतून, राज्यभरातून, देशभरातून भाविक आहेत ते आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एक झलक पाहायला मिळावी यासाठी हे जगभरातून येत असतात। आणि त्यामुळे आजचा हा शेवटचा दिवस आहे। 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर, सेवा केल्यानंतर जेव्हा हा लालबागचा राजा या गल्लीतून जेव्हा निघतो त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी असते, भाविक असतात, ते या ठिकाणी येत असतात। हा संपूर्ण रस्ता बाहेर मग गणेश टॉकीज असेल, चिंचपोकळीकडे जाणारा रस्ता असेल, करी रोडकडे जाणारा रस्ता असेल, हा संपूर्ण रस्ता हा गणेश भक्तांनी या ठिकाणी भरून गेलेला असतो। याशिवाय श्रॉफ बिल्डिंग आहे त्या ठिकाणी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाते। दरवर्षी कित्येक वर्ष परंपरागत या ठिकाणी लालबागच्या राजाच्यावर एक पुष्पवृष्टी जी श्रॉफ बिल्डिंग आहे त्या ठिकाणी केली जाते। वेगवेगळ्या कशा चांगल्या पद्धतीने आपल्या लालबागच्या राजाची सेवा केली जाईल, त्याचं स्वागत केलं जाईल यासाठीची तयारी ही सगळीच जो रस्ता आहे, जो विसर्जनासाठीचा जो रस्ता देण्यात आलेला आहे त्या सगळीकडे या ठिकाणी प्रत्येक रहिवासी मुंबईकर आहेत त्या ठिकाणी उभे असतात आणि त्याचे लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करत असतात, त्याचं स्वागत करत असतात आणि संपूर्ण मुंबईचा हा रस्ता हा पूर्णपणे भरलेला असतो। त्यामुळे एक 9 वाजता या ठिकाणी ही मिरवणूक, विसर्जनाची मिरवणूक आहे ती निघणार असल्याचं आता समजते। सध्या तयारी आहे ती जोरदार सुरू आहे। या ठिकाणी रांगोळी देखील काढली जात आहे। तर दुसरीकडे स्वरांजली ब्रँड जो परंपरागत या ठिकाणी कोळी बांधवांचा जो ब्रँड आहे, ब्रास बँड आहे, तो देखील या ठिकाणी असतो। एक त्यांच्या पारंपरिक वाद्य वाजवत लालबागच्या राजाचे निरोप देत असतात। आत्ताचे हे दृश्य आपण बघतोय, हे जे लालबागच्या राजाच्या समोर आपण बघतोय की हे आता रांगोळी, भव्य अशी रांगोळी या ठिकाणी काढली जाते। त्यामुळे एक जोरदार तयारी सध्या सुरू आहे। सर्वच लालबागच्या राजाचे सेवेकरी या ठिकाणी सज्ज आहेत। सध्या ही तयारी आपण बघतोय की सुरू आहे। काही वेळातच या ठिकाणी ट्रॉली लागेल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची 9 वाजता या ठिकाणी विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे। प्रचंड गर्दी, मागील 10 दिवस प्रचंड गर्दी, शेवटच्या दिवशी तेवढीच गर्दी आणि ही गर्दी या ठिकाणी गर्दी पेलण्याचं आव्हान देखील एक पोलिसांसमोर असणार। त्यामुळे पोलीस देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। रस्ते काही बंद करण्यात आले आहेत वाहतुकीसाठी। त्यामुळे शेवटची झलक पाहण्यासाठी मुंबईकर देखील सज्ज आहेत। जगभरातून आलेले गणेश भक्त देखील या ठिकाणी आत्तापासून, खरं तर पहाटेपासूनच बाहेर आहेत, ते उभे राहिलेले आहेत। कधी एकदाच तुमच्याकडे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।